दादा थांबा, दादा ऐका ना, कुठे जायचं ताई? मला सासवडला जायचंय, प्लीज सोडाल का? सासवड? मी पण त्याच बाजूला चाललोय. चला या बसा. हो. जयंत, मी आता कायमची तुझ्या कचाट्यातून सुटली. आता मी परत कधीच मागे वळून बघणार नाही. आनंदी, तू एकदम शूरवीर मुलगी आहेस ना? मग मला एक सांग, तू अनोळखी माणसांशी बोलायला घाबरणार तर नाही ना? मी कशाला घाबरू? आणि माझ्याशी कोण येणार आहे बोलायला? आणि आपल्या घरात तर माझ्या सगळेच ओळखीचे आहेत. काय चाललंय तुम्हा दोघींचं? आजी, ते ना निलंबरी काकू. आई, आम्ही टीचर खेळत होतो. नाही निलंबरी काकू, ते आपण आई, मी पाहते. या बसा. नमस्कार, कोण आपण? आम्ही चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटकडून आलोय. आम्हाला आनंदीशी बोलायचंय. ही आहे आनंदी. हॅलो आनंदी बेटा. नाही, आनंदीकडे काय काम आहे तुमचं? आणि म्हणजे आम्ही नाही बोलवलंय तुम्हाला. काही विचारायचंय काय तिला तुम्हाला नक्की? तुमच्याकडे काही असं ID प्रूफ वगैरे काही आहे का? अहो मॅडम, या मुली संदर्भात आमच्याकडे तक्रार आली होती, म्हणून आलोय आम्ही इथे. हे आमचा ID. तुम्हाला आनंदीशी आम्हाला बोलून द्यावं लागेल. काय म्हणजे कसली तक्रार आहे तिच्याबद्दल? तक्रार अशी आहे मॅडम की तुम्ही या घरामध्ये एका लहान मुलीला अनऑफिशियली ठेवलेलं आहे आणि इथे तिची हेळसांड होते आणि तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करताय. त्या मुलीचे आई वडील कुठे आहेत? आई तर माहेरी गेली आहे तिची, आणि बाबा माहित नाही. आई, तुम्हाला माहिती आहे का सिद्धू कुठे गेला ते? सिद्धू? नाही, नाही माहिती नाही मला कुठे. अवघड आहे. आई बाबा मुलीला घरात ठेवून गायब होतात आणि तीही सख्खी मुलगी नाहीये. बरं, मी हिच्या आईला फोन करते. एक मिनिट. एक मिनिट मॅडम, तुम्ही आता इथून कुठेही जाऊ शकत नाही किंवा कोणाला फोनही करू नका. हो पण कसं वाटतंय? बरं आहे ना? मी डॉक्टरांना भेटून आले. ते म्हणाले तू छान बरा होतोयस आणि तुला लवकर घरी जायला देणार. मग भेटायला नको? मला बरं वाटावं म्हणून खोटं बोलशील, पण डॉक्टर ते खरं खरंच सांगणार. त्यांनी सांगितलंय तुला लवकर घरी घेऊन जाणार. बरं, फळं आणली आहेत मी. नाही म्हणायचं नाही, खायचं. फळं खाल्ली ना की ताकद येणार ना बाळा. हा, भरवते घे. तू माझा तेव्हाचा लहानसा व्यंकी राहिला असता तर किती बरं झालं असतं. तो छोटा व्यंकी परत नाही येऊ शकत का रे? व्यंकी, तू घरी आलास ना तेव्हा लहान असताना मी तुला भरवायचे बघ. माझ्याच हातनं खायचं असतं. पण मग संतोष मंगल झाले, मग त्यांचं करताना मला त्रास नको म्हणून स्वतःचं ताट तू स्वतः बाजूला घेऊन बसायचास. मी तुला म्हणायचे व्यंकी थांब, मी भरवते, तर मला आणखीन काम नको, मला आणखीन त्रास नको म्हणून पटापटा खाऊन मोकळा व्हायचास. त्या क्षणी मला वाटायचं की माझा मोठा मुलगा किती स्वावलंबी आहे, किती विचार करतो माझा. होतासच तू गुणी रे. पण आज वाटते की त्यामुळे तुझं बालपण हरवलं. लवकर मोठा झालास तू, आणखी लहान राहायला हवं होतं असे तू.
अगदी बरोबर आहे. माझ्यासाठी कायम माझा छोटासा व्यंकीच आहेस तू. तुला असं आजारी बघायला आवडत नाही मला, पण एक सांगू, तू आजारी पडलास त्यामुळे तुला भरवण्याची इच्छा पूर्ण झाली. तुझं नाव काय बाळा? आनंदी. किती वर्षांची आहेस तू? मी 10 वर्षाची आहे. तुझ्यासोबत इथे कोण कोण असतं? मी, माझी आजी आणि रेणुका आजी. आणि तुझे आई बाबा कुठे जातात ते? आता नाही आहेत का घरात? ते कधी येणार आहेत? ते आई घरीच असते आणि बाबा कामाला जातो, पण आई आता बाहेर गेली आहे. कुठे गेलेत आणि घरी परत कधी येणार आहेत ते? मला नाही माहिती, भाव नाही कधी घरी येणार आहे ते. बरं, आईने तुला शेवटचा फोन कधी केला होता बाळा? हे अधिकारी आता आनंदीला उलट सुलट प्रश्न विचारून भांबावून सोडतायत. मला काही करून भावनाला फोन करायलाच हवा. बा, इथं तुला वेळेवर सगळं जेवण वगैरे मिळतं ना? हो, रेणुका आजी खूप छान जेवण बनवते. रात्री झोपायला कोण असतं जवळ? रेणुका आजी, पण आई नसते ना. पण मला आईच्या कशीच झोपायला खूप आवडतं. तुला इथे आवडतं का राहायला? हो, आई बाबा घरी असल्यावर खूप आवडतं मला इथे राहायला. आनंदी बाळा, आता हे लोक या वाक्याचा काय अर्थ लावतील तुला माहिती नाहीये ग. भावना, सिद्धू, स्वतःच्या कुटुंबाचा खूप अभिमान आहे तुम्हाला. आता बघा, तुमच्या या आदर्श चौकोनी कुटुंबाची एक बाजू कशी पांगळी करून ठेवते ते. अप्पा, मी डॉक्टरांशी बोलून आलो जरा. आणखीन किती छळणार आहात? आणखीन किती त्रास सहन करायचा आहे आम्ही? 40 वर्ष झाली ना, 40 वर्ष तेच करताय तुम्ही. का? कशासाठी? हसून मन भरलं नाही तुमचं? आम्ही न केलेल्या चुकीची आणखीन किती काळ शिक्षा देणार तुम्ही? हॉस्पिटलमध्ये काय तमाशा लावलाय? आमची वाट सोडा. आम्ही काहीही केलेलं नाही आणि तुम्ही कशाबद्दल बोलता हेही आम्हाला माहित नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात काय घडतंय किंवा काय चालू आहे याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. कसं घेणं देणं नाहीये? प्रत्येक वेळी आमच्या सुखाच्या आड येताय तुम्ही. प्रत्येक वेळी. तुम्हाला माहितीये किती कष्टाने माझ्या नवऱ्याने पेटंट मिळवलं होतं. तुम्ही काय केलं? माझ्या मुलाबरोबर कट कारस्थान रचून ते पेटंट त्यांचं नाहीच हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण काय झालं? जे खरंय ते समोर आलं ना, पण ते झेपलं नाही तुम्हाला. म्हणून तुम्ही तेवढ्यावर थांबला नाही दादा. फॅक्टरीला आग लावली तुम्ही. आग लावली? मी? हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, तुमच्या फॅक्टरीबद्दल मला काहीही माहित नाही. दादा बस. इतकी वर्ष आम्हाला वाटायचं आमचा दादा कधी खोटं बोलत नाही, खोटं वागत नाही. आमचे सगळे समज तुम्ही खोटे पाडले. आता खोटं बोलून काहीच फायदा नाही दादा. सगळं कळलंय आम्हाला. आमच्या फॅक्टरीच्या बाहेर CCTV मध्ये सगळं दिसलंय आम्हाला. संशयास्पद माणूस घुटमळत होता. चौकशी केली आम्ही. त्याचं नाव कळलंय आम्हाला, DD. शाळेत आणि कॉलेजमध्ये तुम्हालाच DD म्हणायचे ना? दिग्विजय देशमुख.